आता त्या भीतीपोटी शेतकऱ्यांचं जरी नुकसान झालं तरी चालेल, पण स्वतःची चमडी बचाव धोरण हे काही आपल्या भागातले काही आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा जे काही महामंडळासाठी इच्छुक पदाधिकारी असतील, या बाबतीत एकही पुढारी ब्र शब्द बोलायला तयार नाही, मंडळाचा विस्तार होणार. त्यामुळं जर या मंत्र्याच्या विरोधात आपण बोललो तर उद्या कदाचित विस्तारामध्ये आपला नंबर लागणार नाही. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने विविध कार्यालयांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्रमांक 2 वैजापूर हे छत्रपती संभाजीनगर येथे असलेले मुख्यालय आष्टी येथे हलवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. मात्र या कालवा विभागाचे लाभक्षेत्र प्रामुख्याने गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाटपाणी रोटेशन, कालवा दुरुस्ती, पाटचारे आणि सिंचनाशी संबंधित प्रश्नांसाठी कार्यालय जवळ असणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकरी नेते वाल्मिक शिरसाट यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालय आष्टीला गेल्यास शेतकऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागेल, वेळ, पैसा आणि श्रम वाया जातील. शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती लोकप्रतिनिधींच्या भूमिकेची. शेतकऱ्यांचा प्रश्न असताना स्थानिक आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी अद्याप या विषयावर उघडपणे बोलताना दिसत नाहीये. मुख्यालय आष्टी येथे हलवण्यात आलेलं आहे. बोलण्यासाठी आपल्या सोबत वाल्मिक शिरसाट शेतकरी नेते आहेत. काय सांगा भाऊ, आष्टी येथे मुख्यालय हलवण्यात आलेले आहे. मुळात नांदूर मधमेश्वर जो कालवा आहे, हा कालवा गंगापूर वैजापूर तालुक्याच्या सिंचनासाठी बनवलेला कालवा आहे. मुळात या कालव्याचं पाणी जे आहे ते अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेलं नाही, कारण अद्यापपर्यंत बऱ्याचशा पोटताऱ्यांचं काम अजून बाकी आहे. त्यानंतर जे मुख्य जे कॅनॉल आहे त्या कॅनॉलचं आस्तरीकरणाचं काम अजून बाकी, म्हणजे बहुतेक काम अजून त्या डिपार्टमेंटची बाकी आहे. त्यामुळे ही कामं पूर्ण झाल्याशिवाय जर ते ऑफिस दुसरीकडे शिफ्ट केलं, हलवलं, तर ही कामं अपूर्ण राहतील. आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी असतात, पाटाचं पाणी मिळालं नाही किंवा पाट तुटला किंवा पोपचारी झाली नाही, इतर ज्या काही मागण्या असतात, तर त्या मागण्या संदर्भात शेतकऱ्यांना इथून ते कार्यालय मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये आष्टीला हलवलंय, तर प्रत्येक शेतकऱ्याला जाणं ते शक्य होणार नाही. आणि या पद्धतीने हे जे सरकार आहे, या सरकारमधले मंत्री आहेत राधाकृष्ण विखे, हे आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले मंत्री, आणि त्यांची ही धारणा आहे की या जलसंधारण विभागाचे सगळेच कार्यालय त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या तालुक्यामध्ये, इव्हन त्यांनी ते एक गाव कुठलं तरी एक डिपार्टमेंट आहे ते बघितलं की त्यांच्या गावात त्यांनी त्याचं ऑफिस केलंय, लोणी सारख्या गावामध्ये मुख्यालय नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ऑफिस केलंय. तर अशा पद्धतीने हा एक प्रकारे मराठवाडा अन्याय आहे. आणि हे सर्व जे कार्यालय ही मराठवाड्याची कार्यालय, मराठवाड्याच्या विकासासाठी योगदान देणारी कार्यालय, त्यामुळे ही कार्यालय इतरत्र हलवल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान तर होणार आहे, परंतु आमच्या भागात जे MIDCचा जो पट्टा जो वाढतोय, जे औद्योगिक क्षेत्र वाढतंय, त्या औद्योगिक क्षेत्रावर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणून तात्काळ हे कार्यालय जे हलवले ही अधिसूचना त्यांनी काढली. जर याचा विचार केला तर स्थानिक आमदार असू द्या, खासदार असू द्या, शेतकऱ्यांबद्दल कोणती आत्मीयता यांनी व्यक्त केलेली नाही. विषय असा आहे आता की आपण आता वर्तमानपत्रामध्ये आणि चॅनलमध्ये बातम्या बघतोय की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. त्यामुळं जर या मंत्र्याच्या विरोधात आपण बोललो तर उद्या कदाचित विस्तारामध्ये आपला नंबर लागणार नाही, किंवा महामंडळाचं वाटप आहे, महामंडळाच्या वाटपामध्ये आपल्याला डावललं जाऊ शकतं. आता त्या भीतीपोटी शेतकऱ्यांचं जरी नुकसान झालं तरी चालेल, पण स्वतःची चमडी बचाव धोरण हे काही आपल्या भागातले काही आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा जे काही महामंडळासाठी इच्छुक पदाधिकारी असतील, या लोकांची धोरणे. मुळात शेतकऱ्यांच्या संदर्भातली यांची भूमिका म्हणजे फक्त पक्षाचे नेते यांना खुश ठेवण्यासाठी या बाबतीत एकही पुढारी ब्र शब्द बोलायला तयार नाही. खऱ्या अर्थाने ही मराठवाड्याची शपथ येत आहे. ग्रामीण भागात आता एकच प्रश्न विचारला जात आहे, शासन या निर्णयाचा फेरविचार करणार का? लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार का? आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेतली जाणार का? या सर्व प्रश्नाची उत्तरे येत्या काळात स्पष्ट होतीलच.